बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या सुरुवात करूयात। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सुरू असलेला प्रचार आज थंडावणार आहे। रात्री 10 वाजल्यानंतर कोणत्याही जाहीर सभा आणि प्रचार करता येणार नाही, त्यामुळे सर्वच उमेदवार आज जोरदार शक्ती प्रदर्शन करताना पाहायला मिळतील। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीमध्ये आदरांजली अर्पण करण्यात आली आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसंच दादांवर प्रेम करणारे असंख्य नागरिक बारामती येथील सहयोग निवासस्थानी उपस्थित होते। यावेळी पवार कुटुंबियांनी उपस्थित मान्यवरांच्या भेटी घेत त्यांच्या सहवेदना स्वीकारल्या। महापौर आणि उपमहापौरांची निवड होण्यापूर्वीच महापालिकेकडून करोडोंची उधळपट्टी करण्यात येणार आहे। 2.5 कोटी खर्चून 13 SUV कार खरेदी केल्या जाणार आहेत। नवी मुंबई महापालिकेत भाजपने मोठी खबरदारी घेतली आहे। महापौर पदाच्या निवडणुकीआधी सर्व नगरसेवकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आलंय। सहयोग निवासस्थानी शरद पवार आणि सुनेत्रा पवारांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली आहे। जिवंत असेपर्यंत कोकणावरच लक्ष असल्याचं वक्तव्य रामदास कदम यांनी केलंय, तर विकास आणि रोजगार हाच अजेंडा असल्याचंही ते म्हणाले। मुंबईत क्रांती दिनाचं औचित्य साधत अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस युनियनतर्फे कामगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। या मेळाव्यामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। आता एक मोठी बातमी, मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर काही ठिकाणी अद्यापही वाहतूक कोंडी आहे। काही ठिकाणी अद्यापही वाहतूक कोंडी सुरळीत झालेली नाहीये। उर्से टोल नाक्याच्या पुढे वाहतूक कोंडी झाल्यानं पोलिसांनी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या थांबवून ठेवल्यात आणि त्यामुळे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडीचं संकट कायम आहे। टँकर अपघातामुळे आधीच महामार्गावर असलेली वाहतूक कोंडी त्यामध्ये भर पडू नये यामुळे महामार्ग पोलिसांनी उर्से टोल नाक्याजवळ गाड्या थांबवलेल्या आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अनीस शेख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अनीस, मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अजूनही काही ठिकाणी वाहतूक कोंडी कायम असल्याचं पाहायला मिळतंय, काय अपडेट तिकडचे? सध्या मी मुंबई पुणे एक्सप्रेसवर उर्से टोल नाका आहे। काही वेळापूर्वी या ठिकाणी महामार्ग पोलिसांकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या पूर्णपणे थांबवल्या होत्या। पुढे कामशेत मळवली या ठिकाणी जी आहे ती वाहतूक कोंडी झालेली आहे। पुढे गाड्या जाऊ देऊ नका, पुढे परत या ठिकाणावरून माघारी फिरा, कारण की एक्सप्रेसवर अधिक वाहतूक कोंडीचं संकट गडद होईल। या कारणाने पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव ती वाहनं जी आहे ती परत मुंबईकडे जाणारी जी वाहनं आहे ती पुण्याकडे जाण्यास त्यांना सांगितलं होतं आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। सध्या वाहन चालक जे आहे ते पोलिसांचं म्हणणं नाही तर पुढे गेलेले आहेत आणि पुढे देखील आता त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे। आपल्यासोबत काही वाहन चालक आहेत, त्यांनी आपल्या गाड्या ज्या आहेत ते माघारी फिरवल्यात, काय सांगाल तुम्ही? सर, मी सांगतो की पोलिसांनी गैरसोय केलेली की गाड्या पुढे सोडतात, परत गाड्या पुढे अडवून ठेवतात। गाड्यांचं काय आपलं हे नाही झालेलं, काय प्रशासनाकडून पूर्ण गैरसोय चालू आहे। आता तुम्हाला पुढे तुमची दुसरी गाडी आहे काय? अशी पण गाडी कामशेत मध्ये अडकलेले, जवळजवळ 2 ते 3 तासापासून अडकलेले आणि जुना घाट पण पूर्णपणे जाम, पूर्ण जुन्या घाटात सुद्धा 4 तासापासून माझी गाडी अडकून येते। आता पोलिसांकडून तुम्हाला काय सांगितलं पुढे सोडलं काय? पुढे पहिला म्हणले तुम्ही जावा म्हणले, पण नंतर म्हणले त्यांनी आपलं जाऊ नका, तुम्ही तिथं थांबा तिथं, आणि गाड्या यू टर्न करून परत पाठवून दिली गाडी। म्हणजे पाहिलं तर वाहन चालकांना थांबवण्यात आलंय। त्याला काय सांगाल, पुढे वाहतूक कोंडी झालेली आहे, पोलिसांना सांगितलं पुढे वाहतूक कोंडीचं काय? वाहतूक कोंडीचं आता कालपासून आम्ही वाढवलेलं आहे। आमची मिटिंग एक महत्वाची आहे, तर त्यामुळे आता काय परिस्थितीमुळे थांबलेलो जायचं जागेवरती। काल संध्याकाळपासून सकाळी आम्ही 11:30ला इथं या भागात आलो होतो, तिथनं जे जाम झाले ते थांबलो। आता सकाळी निघायचं म्हणलं तर परत आहे ते परिस्थिती जैसे तेच आहे। खरं तर आपण जर पाहिलं तर कामशेत असेल, मळवली असेल, या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे आणि याच कारणाने जे आहे ते पुढे वाहतूक जे आहे ते पोलिसांकडून बंद करण्यात आली होती। परंतु वाहतूक कोंडी आता जी आहे ती या ठिकाणी सध्या तरी नाहीये, कारण की वाहतूक पुढे सोडण्यात आली आहे। परंतु इथून जी वाहतूक जी आहे पुढे गेल्यानंतर पुन्हा त्यांना वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे। याच कारणाने जे वाहन चालक आहेत ती आपली वाहनं जी आहेत ती विरुद्ध दिशेने जे पुण्याकडे घेऊन जातानाच आपल्याला दिसत आहे। वाहनं काही थांबलेली आहेत। एकूणच पुढे आता वाहतूक कोंडीचं जे संकट आहे ते अधिक वाढू नये यासाठी पोलिसांनी खबरदारीचा उपाय घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। ठीक आहे।
अनिस, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. आणि आता पुढची बातमी. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर ठप्प झालेली वाहतूक ही अखेर 32 तासानंतर सुरू झाली आहे. रात्री 2च्या सुमारास पलटी झालेला गॅस टँकर 4 क्रेनच्या सहाय्यानं बाजूला करण्यात आला आणि त्यानंतर महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. रात्री 1:50 पुण्याहून मुंबईच्या दिशेनं वाहनं सोडण्यात आली आहेत. सध्या मुंबई आणि पुणे अशा दोन्ही लेनवरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. तब्बल 32 तासांच्या प्रतीक्षेनंतर एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक सुरळीत झाल्यानं वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या प्रवाशांनी अखेर सुटकेचा निश्वास घेतलाय. मी सध्या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती आहे. आपण बघू शकता की तब्बल 32 तासांपासून ठप्प झालेला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे अखेर काल रात्री 2 वाजल्यानंतर पुन्हा सुरळीत झालेला आहे. पूर्णपणे ही वाहतूक ठप्प झाली होती. 3 तारखेला 5 वाजता जो प्रोपोलिन गॅसने भरलेला टँकर हा पलटी झाल्यामुळे मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक, त्याचबरोबर पुण्याकडून मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली होती. तब्बल 32 तास हा टँकर बाजूला करण्यासाठी प्रयत्न सुरू होता. या टँकरमध्ये जो गॅस होता तो गॅस बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू होता आणि तब्बल रात्री 2 वाजता या टँकरमधला जो गॅस बाहेर काढल्यानंतर जो अपघातामधला जो टँकर होता त्या टँकरला आता सुरक्षित स्थळी आणण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये भरलेला जो प्रोपोलिन गॅस होता हा इतर 4 टँकरमध्ये भरून तो देखील मुंबईच्या दिशेत आणण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण पाहायला गेलं की 32 तास हा प्रयत्न फायर ब्रिगेड असेल, NDRF असेल, त्याचबरोबर पोलीस असतील, हे सगळे प्रयत्न करत होते. रासायनिक क्षेत्रामधले तज्ज्ञ मंडळी देखील या ठिकाणी होते आणि त्यांनी हा तब्बल 32 तासानंतर ही वाहतूक त्यांना सुरळीत करता आली. जो टँकर आहे तो बाजूला करता आला. रात्री 2च्या नंतर मात्र जो लोणावळा एक्झिट होता तिथून बाहेर जाण्याचा जो मार्ग आहे आणि त्यानंतर ताजे पेट्रोल पंपापर्यंत मात्र थोडी वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. कारण 32 तासापासून जी वाहनं जागेवरती उभी होती त्यामध्ये काही ट्रक चालकांनी आपली वाहनं रस्त्याच्या बाजूला लावून ते झोपलेले होते. त्यामुळे थोडी वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. मात्र 2च्या नंतर देखील पोलिसांनी ही सगळी वाहनं या मार्गावरचे लोणावळे आणि या सगळ्या परिसरातील बाजूला काढल्यामुळे हा संपूर्ण महामार्ग जो आहे तो पूर्वपदावरती आलेला आहे आणि मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे नेहमी ज्या पद्धतीने वेगाने इथून ज्या गाड्या धावत होत्या त्याच वेगाने आता पुन्हा एकदा वाहनं इथून धावायला सुरुवात झालेली आहे. कोणताही अडथळा सध्या या ठिकाणी लोणावळा किंवा या सगळ्या परिसरामध्ये नाही आहे. पूर्णपणे मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक देखील सुरळीत झालेली आहे आणि पुण्याकडून मुंबईकडे येणारी देखील वाहतूक पूर्णपणे सुरळीत झालेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विनय म्हात्रे, न्यूज 18 मराठी, लोणावळा. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर ज्वलनशील गॅसची वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात झाला होता. 3 फेब्रुवारी सायंकाळी 5च्या सुमारास खोपोलीजवळील आडोशी बोगद्याजवळ टँकर पलटी झाला. या अपघातानंतर टँकरमधून गॅस गळती सुरू झाल्यानं सुरक्षिततेच्या कारणास्तव मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आणि त्यामुळे द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. गेल्या 32 तासांपासून या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. अनेक वाहनं अडकली होती. अखेर या अपघातग्रस्त टँकरमधील गॅस आता अन्य 2 टँकरमध्ये भरण्यात आला आणि त्यानंतर 32 तासानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात. 3 फेब्रुवारी 2026 रोजी महामुंबई मेट्रोनं 70% कागदविरहित तिकीट प्रणालीचा यशस्वी टप्पा गाठलाय. NCMC कार्ड, व्हॉट्सॲप तिकीट प्रणाली आणि मुंबई वन ॲपच्या माध्यमातून महामुंबई मेट्रो देशात कागदविरहित तिकीट व्यवस्थेमध्ये आघाडीवर आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा नोंदणी प्रक्रियेला सुरुवात केली असून यासाठी राज्यभरात 6 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची नोंद केली आहे. यामध्ये उच्च शिक्षण आणि वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद मिळालाय. मात्र तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत MHT CET वगळता MCA, MBA, BBA आणि BMS या अभ्यासक्रमांना कमी नोंदणी झाली आहे. मुंबई शहरातील काही भागात सुरू असलेल्या 10% पाणी कपातीची झळ संपूर्ण मुंबई शहरातील नागरिकांना सोसावी लागते. अनेक भागात कमी दाबानं तर काही भागात पाणीच येत नसल्यामुळे मुंबईकर त्रस्त आहेत. हा शनिवारपर्यंत सहन करावा त्रास लागणार आहे. पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टमचे वार्षिक परीक्षणाचे काम हाती घेण्यात आल्यामुळे ही पाणी कपात लागू करण्यात आली आहे.
प्रभादेवी रेल्वे पुलाचं पाडकाम पश्चिम रेल्वेनं हाती घेतलं असून आतापर्यंत पुलाच्या स्पॅन 3चे पाडकाम पूर्ण झालेत आणि त्यात 7 पॅनेल आणि 2 गर्डर पूर्णपणे हटवलेत. त्याकरता 22 तासांचे ब्लॉक घेतले आहेत. रेल्वे वाहतुकीवर कमीत कमी परिणाम होईल अशा पद्धतीनं नियोजन करून हे काम केलेलं आहे. पश्चिम रेल्वेच्या हद्दीतील पूल मार्चपर्यंत पूर्णपणे पाडण्याचं लक्ष्य आहे. दुसरीकडे मध्य रेल्वेचे ब्लॉक अजून ठरत नसल्यानं त्यांच्या हद्दीतील कामाला सुरुवात झालेली नाही. प्रभादेवी पुलाचं पाडकाम करून तिथे दुमजली पूल उभारण्याचा प्रकल्प MMRDAनं हाती घेतलाय. राज्यातील 1164 शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहाची सोय नसल्याचे आणि 3328 शाळांमध्ये वीजही नसल्याचं भीषण वास्तव शिक्षण विभागाच्या सांख्यिकी अहवालातून उजेडात आलंय. मुंबई, गोंदिया, कोल्हापूर, सातारा आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये मात्र मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहांची 100% सुविधा आहे. मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह नसलेल्या शाळांमध्ये 1043 शासकीय, 64 खासगी अनुदानित आणि 20 खासगी विना अनुदानित आणि 37 सेल्फ फायनान्स शाळांचा समावेश आहे. लाडकी बहीण योजनेचं नाव बदलण्यासंदर्भात कुठलाही प्रस्ताव आला नाही असं वक्तव्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलंय. मुख्यमंत्र्यांकडून या योजनेचं नाव बदलण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर प्रताप सरनाईक यांनी हे महत्त्वाचं विधान केलं. समृद्धी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री बसवण्याचं काम आता वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यात हाती घेण्यात आलंय. या कामासाठी 7 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी या कालावधीमध्ये एकूण 35 टप्प्यात वाहतूक ब्लॉक घेतले जाणार आहेत. या काळात महामार्गावरील संबंधित वाहिनीवरील वाहतूक दररोज 45 ते 60 मिनिटांसाठी पूर्णतः थांबवण्यात येणार आहे. मुंबईतील पूर्व उपनगरातील कांजूर डम्पिंग ग्राउंडच्या दुर्गंधीवर सुगंधी उतारा शोधण्यासाठी आता तज्ज्ञांची समिती लखनौ शहराचा दौरा करणार आहे. मात्र त्याचबरोबर कांजूर डम्पिंग शिवाय अन्य कोणताही पर्याय मुंबई महापालिका प्रशासनापुढे नाही हे देखील स्पष्ट झालंय. 24 फेब्रुवारीला न्यायालयामध्ये पुढील सुनावणी होणार असून त्यापूर्वी न्यायालयामध्ये काहीतरी ठोस पर्याय सादर करण्यासाठी पालिकेची धावपळ सुरू असल्याचं कळतंय. आता एक मोठी बातमी. चंद्रपुरात महापौर आणि उपमहापौर पदाची उमेदवारी देताना भाजपनं समन्वय साधण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. महापौर पदासाठी भाजपकडून संगीता खांडेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर उपमहापौर पदासाठी ज्येष्ठ नगरसेवक संजय कंचालवार यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर केली आहे. तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून दोन्ही नावांचं पत्र जारी करण्यात आलंय. विशेष म्हणजे संगीता खांडेकर या भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या समर्थक आहेत तर संजय कंचालवार हे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांचे समर्थक आहेत. एक मोठी बातमी. चंद्रपुरात विजय वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांनी विभागीय आयुक्तांविरोधात मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. नागपूर विभागीय आयुक्तांनी विजय वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांच्या गट नोंदणीबाबत काही त्रुटी दाखवत त्रुटींची पूर्तता करण्याचे निर्देश दिले होते. मात्र या निर्देशाविरोधात वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांनी हायकोर्टात विभागीय आयुक्तांविरोधात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर 19 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे आणि या याचिकेची आणि सुनावणीची 10 फेब्रुवारीला होणाऱ्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर निवडीवर परिणाम होणार की नाही याबाबत मात्र संभ्रम आहे आणि त्यामुळे गट नोंदणी न झालेले काँग्रेसचे 27 आणि बसपाचा 1 नगरसेवक यांच्यावर मतदानासाठी व्हीप लागू होणार का याबाबत देखील साशंकता निर्माण झाली आहे. व्हीप लागू न झाल्यास हे 28 नगरसेवक महापौर निवडणुकीत कुणालाही मतदान करू शकणार आहेत. नवी मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदाची आज निवडणूक होणार आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीत 111 पैकी भाजपचे 65 नगरसेवक निवडून आलेत तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 42 नगरसेवक निवडून आलेत. यामुळे भाजपचा महापौर विराजमान होणार असल्याची शक्यता आहे. मात्र या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेनं देखील आपले उमेदवार रिंगणात उतरवल्यानं महायुतीमधील दोन्ही मित्रपक्षांमध्येच लढत होणार आहे. आता एक मोठी बातमी. मुंबई सोडू नका असे आदेश ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांना देण्यात आलेले आहेत. 8 फेब्रुवारीपर्यंत मुंबई न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उद्धव ठाकरेंची आज पक्षाचे प्रमुख नेते, पालिकेतील गटनेते आणि वरिष्ठ नगरसेवक यांच्यासोबत बैठक आहे. यामध्ये महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक लढायची की नाही याबाबत निर्णय होणार आहे. निवडणूक लढवायला हवी असं अनेकांचं मत आहे. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. सर्वोच्च न्यायालयानं सरकारी अनुदानित शाळांमध्ये कार्यरत असलेल्या सर्वच शिक्षकांना
शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी अनिवार्य केली असल्यामुळे नुकत्याच जाहीर झालेल्या टीईटीच्या परीक्षेत अपात्र ठरलेल्या सुमारे 1.5 लाख शिक्षकांच्या नोकऱ्या संकटात सापडण्याची शक्यता आहे. शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या या शिक्षकांना पुढील 1 वर्षात टीईटी अथवा केंद्रीय मंडळाकडून आयोजित केली जाणारी सीईटीईटी ही परीक्षा उत्तीर्ण होणं बंधनकारक आहे, अन्यथा त्यांना अनेक प्रकारच्या लाभांना मुकावं लागणार आहे. पश्चिम रेल्वेच्या विरार डहाणू दरम्यान सुरू असलेल्या चौपदरीकरणाला आतापर्यंत तिकडे 47% काम पूर्ण झालंय. हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर विरार पुढील लोकल सेवांची क्षमता वाढवण्यासाठी मदत होणार आहे. हे काम मार्च 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे MRVCचं लक्ष्य आहे. विरार डहाणू दरम्यान सध्याच्या दुहेरी मार्गावर उपनगरीय मालवाहतूक आणि एक्सप्रेस गाड्यांचा भार अधिक कार्यक्षमतेवर होतो. राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई आणि लगतच्या ठाणे जिल्ह्यात हजारो गगनचुंबी इमारती आणि मेट्रो प्रकल्पांचं जाळं विस्तारित असताना येथील बांधकाम कामगारांच्या नोंदणीबाबत धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट ते नोव्हेंबर या 3 महिन्यांमध्ये नाशिकसारख्या जिल्ह्यात 53,000 नवी नोंदणी झाली असताना मुंबईत हा आकडा जेमतेम 1,111 वर रेंगाळतोय. त्यामुळे हजारो कामगार सरकारी कल्याणकारी योजनांपासून वंचित राहत असल्याचं दिसून येतंय. मुंबईतल्या KEM रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णांच्या MRI आणि CT स्कॅन चाचणीसाठी 5 ते 6 दिवसांपेक्षा जास्त काळ विलंब होत असल्यानं रुग्णांच्या मनस्तापात भर पडली आहे. OPD रुग्णांची चाचणी करण्यासाठी तर 3 महिन्यांनंतरची तारीख दिली जात असल्याचं यापूर्वीच समोर आलंय. उपचारांसाठी दाखल झाल्यावर अनेक रुग्णांना KEM मध्ये वेळेवर बेड उपलब्ध होत नाही. बेड मिळाला तर विविध चाचण्या महिन्यांनंतरची देखील तारीख दिली जात असल्याचं समोर आलंय. आधार डेटाबेसची विश्वासार्हता टिकवण्यासाठी आणि मृत व्यक्तींच्या नावानं फसवणूक थांबवण्यासाठी केंद्रानं देशभरातील सुमारे 2.5 कोटींहून अधिक मृत व्यक्तींचे आधार क्रमांक निष्क्रिय केलेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र प्रसाद यांनी लोकसभेत एका लेखी प्रश्नाचं उत्तर देताना ही माहिती दिली आहे. मृत्यूनंतरही अनेक ठिकाणी संबंधित व्यक्तीचं आधार कार्ड वापरून सरकारी योजनांचा लाभ उठवण्याचे प्रकार समोर आले होते. मुंबईत म्हाडातर्फे विविध वसाहतींमधील 120 घरांची प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर विक्री केली जाणार आहे. त्याकरता म्हाडाच्या संकेतस्थळावर आजपासून सुरू होणारी ऑनलाईन अर्ज नोंदणीची प्रक्रिया आता तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. सविस्तर माहिती अर्जदारांना कधी उपलब्ध होईल याबाबत लवकरच कळवण्यात येईल अशी माहिती म्हाडानं दिली आहे. मीरा भाईंदर इथल्या वादग्रस्त पुलाची मान्यता महाविकास आघाडी सरकारच्या काळात देण्यात आल्याचं समोर आलंय. MMRDAचे तत्कालीन महानगर आयुक्त RA राजीव आणि अतिरिक्त महानगर आयुक्त सोनिया सेठी यांनी या कामाला मान्यता दिली होती. जानेवारी 2020 मध्ये मान्यता देण्यात आली होती. तसंच प्रकल्पाच्या कामासाठी 217 कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला होता अशी माहिती MMRDAतील सूत्रांनी दिली आहे. मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात जीर्ण झालेल्या कचरा गाड्यांची तपासणी होणार आहे. नादुरुस्त आढळल्यास विल्हेवाट केली जाणार आहे. चालकांसह वाहकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. रोटरी क्लब ऑफ बॉम्बेच्या पुढाकारानं ITI मुंबई इथे अत्याधुनिक सुसज्ज अशा RCB ITI इनोव्हेशन लॅबचं उद्घाटन नुकतंच पार पडलं. या लॅबचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. शिका उभारा अंमलात आणा या संकल्पनेवर आधारित प्रकल्प आधारित आधुनिक तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण इथे देण्यात येणार आहे. नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर वर्षभरात खासगी विमान आणि हेलिकॉप्टरच्या वर्दळीत मोठी वाढ झालेली आहे. औद्योगिक विस्तार, खासगी खाण उद्योगाची वाढ आणि राजकीय घडामोडींमुळे महत्त्वाच्या व्यक्तींच्या हालचाली वाढल्यानं नागपूर विमानतळ विमानसेवेचं महत्त्वाचं केंद्र ठरलंय. भिवंडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात विविध शासकीय उपक्रम आणि रस्त्यांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. असं असल्यानं बाधित शेतकऱ्यांना योग्य आणि समाधानकारक मोबदला देण्यात आला नाही. त्यामुळे या नव्या भूसंपादनामुळे बाधित शेतकऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. तर भादाणे येथील प्रस्तावित MIDC जमीन अधिग्रहणाला शेतकऱ्यांनी विरोध केला.